तुझ्या साथीने. भाग 24. बाहेरचा बर्फवृष्टी थांबली होती. दुपारचे संध्याकाळ झाली होती. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. बर्फवृष्टीमुळे खोलीतील वातावरण खूपच थंड झाले होते. इधा खूप आधी झोपली होती पण आरुषला झोप येत नव्हती. तो जागा झाला होता आणि ग्राउंडला टेकून तो तिच्याकडे बघत होता. जी त्याच्या बाजूला गरम गुलाबी रंगाचा टी शर्ट घालून गाढ झोपली होती. तिच्या टी शर्टच्या लांब बाहींनी तिचे गुलाबी तळवे झाकले होते. तिचे नाजूक बोट त्यातून बाहेर डोकावत होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर नुसतीच शांतता होती. आरुषने हात पुढे केला आणि त्याच्या बोटांनी तिच्या गालाला स्पर्श करू लागला. ती किंचित रडली आणि मग झोपी गेली. आरुष मनापासून हसला. हे काम तो बऱ्याच दिवसांपासून करत होता. त्याला झोप येत नव्हती. तो फक्त इधाकडे बघत होता आणि तिच्या शब्दांचा आणि तिच्या वेदनांचा विचार करत होता. हा ते वेदनादायक होतं त्या दोघांसाठी पण आता त्याला दिलासा मिळाला होता. काही क्षणांनी इधाने स्वतःचे एक उसासा टाकून डोळे उघडले. कदाचित तिची झोप संपली असावी. तिच्या पापण्या उघडून आणि बंद करून काही क्षण ती तशीच होऊन राहिली. मग त्याने थोडीशी मान डोलावत बेडच्या मुकुटाकडे टेकून तिच्याकडे पाहत राहिला. तुला उलट? आरुषने हसत हसत विचारलं तेव्हा इधाला एकाच वेळी लाज वाटली. गुलाबी चेहऱ्याने तिने लाजक मान हलवली. आरुषने प्रेमाने स्मित केला आणि तिचे हात तिच्या दिशेने नेले आणि ती संकोचून थोडीशी उठली आणि त्याच्या जवळ आली. तिने हळूच आपलं डोकं आरुषच्या हृदयाच्या बिंदूवर ठेवलं. यावेळी ती खूप गोंधळली होती. काय झालं? आरुषने केसांवर ओठ ठेवत हळुवारपणे विचारलं. इधाने मान हलवली आणि काहीच बोलली नाही. रागावली आहेस? आरुषने तिच्या चेहऱ्याच्या बाजूला बघत विचारलं तेव्हा इधाने आरुषच्या टी शर्टच्या शो बटणावर बोट फिरवत पुन्हा नाही मध्ये डोकं हलवलं. मग लाज वाटते? यावेळी आरुषने खोडकरपणे विचारलं होतं. आरुष? इधाला लाज वाटली आणि तिने त्याच्या छातीवर ठोसा मारला आणि तो मनापासून हसला. आता ठीक आहे. आरुषने तिच्या भोवती हात घट्ट करत हे बोलताच तिनेही हळूच डोळे मिटले. तुला भूक लागली आहे का? तिच्या चेहऱ्यावर डोकावत आरुषने विचारलं. खूप जास्त. इधा मिटलेल्या डोळ्यांनी मान हलवत म्हणाली. तिला खरोखर भूक लागली होती. आज तिने दुपारचं जेवणही केलं नव्हतं. यावेळी भूक लागणं स्वाभाविक होतं. चल मग आज मी तुला कॅन्डल लाईट डिनर करवतो. आरुषने तिच्यापासून हात सोडवताना हलक्या स्वरात हे सांगितलं आणि इधाने छातीवरून डोकं वर केलं आणि त्याच्याकडे पाहू लागली. काय झालं? तिला असं पाहून आरुषने विचारलं. सॉरी, मी आज खूप बोलले. इधाने लाजतच हे सांगितल्यावर आरुष तिच्या जास्तच प्रेमात पडला. नाही तू बरोबर बोललीस. बस फक्त तू फेअरवेलच्या दिवशीच हे सगळं बोलली असतीस तर शपथ सांगतो सगळं तिथेच थांबलं असतं. तिच्या चेहऱ्यावरील केस मागे सरकवत आरुष कडक स्वरात म्हणाला. मी तुला त्या दिवशी सांगितलं असतं तर तू भविष्यात हे सगळं केलं नसतं. इधाने त्याच्याकडे बघत काहीशा अस्वस्थतेने विचारलं होतं. मी तुला सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण कधीपासून ते माहिती नाही. कदाचित जेव्हा त्या मुलांनी तुला त्रास दिला तेव्हा तू रडलीस तेव्हापासून. किंवा त्या दिवशी मी पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात अश्रू पाहिले त्या दिवसापासून. त्या दिवशी पहिल्यांदाच मी एका मुलींसाठी भांडलो होतो. कदाचित मी त्याच दिवशी तुझ्या प्रेमात पडलो. किंवा कदाचित आई गेल्यावर तू मला मिठी मारलीस आणि मग तू पण माझ्यासोबत रडलीस. किंवा मी तुझ्या आईला आई म्हटल्यावर तुला हेवा वाटू लागला पण आनंदाने तुझ्या आईला माझ्या आईचा दर्जा दिला. मग तू तुझं प्रेम व्यक्त केलं असतं तर मला त्याची भावना कळली असती. आणि तुला माहित आहे मी प्रेमापासून कधीच दूर जात नाही. आरुषने तिच्या डोळ्यात पाहिलं. असं म्हणताच तिच्या सुंदर ओठांवर एक मंद उसासा पडला. जे फुशारकी मारत त्याचं बोलणं ऐकत होती. आय लव्ह यू. आय लव्ह यू आरुष. इधाने डोळे मिटून शांतपणे हे सांगितलं तेव्हा आरुषच्या ओठांवर एक मोहक हास्य उमटलं. आय लव्ह यू टू चष्मिश. माझी चष्मिश. आरुष पूर्ण उत्कटतेने म्हणाला आणि त्याने तिला स्वतःमध्ये घट्ट केलं आणि त्याचे ओठ तिच्या केसांवर ठेवले. तिने तिचं डोके त्याच्या छातीत दडवलं आणि मंद हसली. काही क्षण शांततेत गेले. चष्मिश. आरुषने तिला जोरात हाक मारली. इधा डोळे बंद करून म्हणाली. आता जेवायला जायचं की मी तुला खायला सुरुवात करू? तिच्या पाठीवर हात ठेवून ओठवर हलवत आरुषने बारकाईने विचारलं तेव्हा इधाने लगेच डोळे उघडले. नाही आपण जात आहोत. इधा लगेच त्याच्या मागोमाग म्हणाली. ठीक आहे, मग मी जेवल्यावर तुला खाईन.
आरुष तिच्या कानाजवळ वाकून प्रेमाने म्हणाला आणि तिच्या कपाळावर किस केलं. हट. इधाने तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याने त्याला मागे ढकललं आणि पटकन वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. मागे ग्राउंडवर टेकून तो मनापासून हसला. हॉटेलमध्येच असलेल्या रेस्टॉरंटच्या अतिशय छान वातावरणात त्यांनी जेवण केले. आज हृदयालाही खूप प्रेम मिळाला, त्यामुळे मन आणि आत्मा दोघेही आनंदी होते. जेवण झाल्यावर दोघेही फिरायला बाहेर पडले. बाहेर खूप थंडी होती. वाटेत अनेक ठिकाणी पतदिवे लावण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ साचला होता. कदाचित संध्याकाळीच हा बर्फ हटवून रस्ता मोकळा झाला असावा. दोघेही एकमेकांचा हात धरून हलकच बोलत बरेच अंतर चालले होते. इथे चहाचा छोटासा टप्पा होता. कुल्हार चहाच्या गोड सुगंधाने त्यालाही चहा प्यायला भाग पाडलं होतं. दोघेही त्या छोट्याशा स्टॉलजवळ आले. स्टॉलजवळ 2-3 बाक ठेवले होते, ज्यावर काही लोक बसून चहाचा आस्वाद घेत होते. आरुष आणि इधाही चहाचा कप धरून एका बाकावर बसले. चहा पित असताना नकळत दोघांची नजर समोर बसलेल्या एका जोडप्यावर पडली, जी त्याच कपमधून एक एक करून चहा घेत होत्या. इधा आणि आरुषने एकमेकांकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि दोघांच्या डोळ्यात सारखेच भाव उमटले. आरुषने कप बाजूला ठेवला आणि जवळ बसलेल्या इधाकडे गंभीर नजरेने पाहिलं. इधाचे ओठ असह्यपणे एका मोहक हास्यात उमटले होते. त्याने मान हलवली आणि हातात कप धरला. तिच्या हातावर हात ठेवत आरुषने हसून एक चुस्की घेतली. आता दोघेही एकाच कपातून एक एक करून चहा पित होते, जे काहीच क्षणात संपलं. चहा पिऊन दोघे परत हॉटेलच्या दिशेने निघाले. तो हलकासा बर्फ कापसासारखा पडू लागला होता आणि बाहेर आलेली काही माणसंही आपापल्या घराकडे वेगाने जाऊ लागली. इधाची पावलंही अचानक वेगवान झाली, पण तेवढ्यात तिच्यासोबत चालणाऱ्या आरुषने तिचा हात पकडला. इधाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. स्ट्रेट लाईटच्या उजेडात तो तिचा हात पकडून तिच्याकडे मनोरंजक नजरेने पाहत होता. काय झालं? चल ना. सतत पडणाऱ्या बर्फाकडे बघत इधा म्हणाली, तेव्हा आरुषने तिच्या मनगटाला धक्का दिला आणि हात बाजूला केला. तो थेट त्याच्या छातीजवळ आली. आरुषने त्याचा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिचा हात दुसऱ्या हातात घेतला. काय करतो? त्याची कृती पाहून इधाने नकळत विचारलं. डान्स. आरुष हसला आणि तिच्यासोबत नाचू लागला. म्युझिक शिवाय? इधाने प्रेमाने स्मित केलं आणि त्याचा मूर्खपणा पाहिला आणि मग ती स्वतः त्याला साथ देऊ लागली. म्युझिक आहे ना? लक्षपूर्वक ऐक. आरुष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. कुठे आहे? मला ऐकू येत नाहीये. इधाने नाही मध्ये डोकं हलवताना म्हटलं. मग आरुषने अचानक तिला मागे वळवलं आणि तिला परत छातीशी मिठी मारली आणि तिचे दोन्ही हात धरले आणि पोटाभोवती गुंडाळले. लक्षपूर्वक ऐक. हे थंड वारे, पावसाच्या थेंबांसारखे कोसळणारे हे बर्फ आणि कान चाटताना आरुष हलक्या जड आवाजात बोलला, तेव्हा इधाच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि तिच्या कानातले खोल श्वास जाणवत इधाने हलक्या स्वरात विचारलं. मग आरुषने तिच्या कानाला हळूवार किस केला आणि मग एका झटक्याने तिला त्याच्याकडे वळवलं. इधाला धक्का बसला आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जिथे भावनांचा पूर ओसंडून वाहत होता. आणि आले अनियमित श्वासोच्छवासाचा आवाज आणि विखुरलेल्या हृदयाचे ठके. तिच्या डोळ्यात बघत आरुष म्हणाला, तेव्हा इधाला प्रत्येक आवाज अगदी जवळून जाणवला होता. या नीरव वातावरणात कोणी एकत्र नवीन वाद्य वाजवत होतं. यापेक्षा सुंदर संगीत आहे का? बोटाच्या सहाय्याने तिला वळवताना आरुषने त्याचा दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि इधा मनापासून हसली आणि बोटाच्या सहाय्याने मागे फिरली. तिच्या केसांत अडकलेले बर्फाचे तुकडे तिच्या इकडे तिकडे फिरताना सुंदर हालचालीने विखुरले आणि हे दृश्य अजरामर होण्यासाठी आरुषने मनापासून प्रार्थना केली होती. 2 क्षणांनंतर आरुषने बोटाची हालचाल थांबवली, तेव्हा इधाही थांबली. गोड हसत त्याच्या गळ्यात हात घालून तिला बेफिकीरपणे हसताना आरुषने पाहिल्यावर तो स्वतःच प्रेमळ हसला आणि तिच्या कमरेभोवती आपले हात घट्ट केले. मला माहित नव्हतं तू इतका रोमॅन्टिक आहेस. गळ्यात हात घालून त्याच्यासोबत फिरताना इधा म्हणाली. मी रोमॅन्टिकच जन्माला आलो आहे. आरुषही हसला. खोडकरपणे त्याने हे सांगितल्यावर इधाचं हसणे असह्य झालं आणि आरुषने त्याचं मोहक हास्य तिच्या हास्यात जोडलं होतं. आता इधाने तिचं हसू एका स्मितात सामावलं होतं. ती अजूनही त्याच्या गळ्यात हात घालून नाचत होती आणि तोही तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघत हे क्षण जगत होता. इधाने त्याच्या डोळ्यांकडे लक्षपूर्वक पाहिलं. रस्त्याच्या दिव्याच्या प्रकाशात त्याचे निळे डोळे इधाला हिऱ्यासारखे चमकत होते. हिऱ्यांसारखे त्या डोळ्यात चमकणारे प्रेम इधासाठी हिऱ्यासारखंच अनमोल होतं.
इधाच्या मनाला वाटलं की तिने हे प्रेम कुठेतरी स्वतःमध्येच निवडावं आणि खरंच मग इधाने तिची टाचवर केली आणि त्याच्या डोळ्यांना एक एक किस केली. आरुष आनंदाने आश्चर्यचकित झाला आणि मनापासून हसला. इधाच्या ओठांवरही मंद हसू उमटलं. इथे सुद्धा. जेव्हा आरुषने ओठांकडे बोट दाखवत असं म्हटलं तेव्हा इधा प्रेमाने हसली आणि त्याच्या ओठांना स्पर्श केला. आरुषने तिच्या कंबरेवरची पकघट केली आणि तिला वर केलं. पडणारा बर्फ रस्त्यावरच्या दिव्यात ताऱ्यांसारखा चमकत होता आणि दोन प्रेमी या ताऱ्यांच्या चादरीत गुंडाळून आपलं प्रेम पूर्ण करत होते. खूप वेळाने दोघेही रूमवर आले. आता बर्फ जोरात पडू लागला होता आणि रात्रही गडद झाली होती. सतत पडणाऱ्या बर्फामुळे त्याला खूप थंडीही जाणवत होती. येताच त्याने आपला लांबट कोट काढला आणि बाजूला फेकून दिला आणि हीटर चालू करताना बेडवर कोसळला. दोघेही थोडे थकले होते. आरुषने डोकं फिरवलं आणि इधाकडे पाहिलं जिने त्याच्यासारखेच तिचे पाय बेडच्या खाली लटकत होऊन छताकडे पाहत होती. आरुषच्या श्वासाप्रमाणेच तिचा श्वासोच्छवास सामान्यपेक्षा थोडा वेगवान होत होता. कदाचित म्हणूनच ते पटकन चालत आले. आरुष तेजस्वीपणे हसला आणि अचानक मागे वळून तिच्यावर लोळला. इधाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं जो अचानक छताच्या आणि तिच्या डोळ्यांच्या मध्ये दिसला होता. बेडवर तिच्या भोवती हात टेकवून तो तिच्याकडे उत्सुक नजरेने पाहत होता. इधानेही प्रेमळपणे हसून त्याच्या गळ्यात हात घातला. झोप येत आहे? तिच्या डोळ्यात बघत आरुषने हळूच विचारलं. नाही, इधाने मान हलवत उत्तर दिलं. तेही खरं होतं. संध्याकाळ झाली होती. आता तिच्या डोळ्यात झोप नव्हती. गुड. आरुषच्या ओठांवर एक मनोरंजक हास्य उमटलं. इधाही हसली. तो हळूच तिच्यावर झुकला. त्याचा श्वास तिच्यात अडकला आणि इधाने त्याला यावेळी दरवेळेप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्याचा श्वास घेताना तीही त्याच्या प्रेमाची तितकीच भागीदार होती. ओहो, मनाली मध्ये थंड बर्फच्या सानिध्यात हॉट रोमॅन्स. आवडला असेल तर नक्की कळवा. बघूया पुढे काय होतं. त्यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.